देवळा तालुक्यातील लोणेर गावात भटक्या कुत्र्यांना आणि मांजरींना विषारी द्रव्य मिसळलेले चिकन खाऊ घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या घटनेत तब्बल 21 कुत्रे आणि 2 मांजरींचा मृत्यू झाल्याचे पोलिसांच्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे। या प्रकरणी लोणेर येथील 2 संशयितांविरुद्ध देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दिनांक 12 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7:30च्या सुमारास लोणेर गावातील रमेश दादाजी आहिरे आणि मुकेश उर्फ पापा परदेशी या दोघांनी चिकन खरेदी केले। त्यानंतर गावातील एका कीटकनाशक विक्रीच्या दुकानातून काहीतरी विषारी द्रव्य घेतल्याचा आरोप आहे। हे विषारी द्रव्य चिकनमध्ये मिसळून गावातील भटक्या कुत्र्यांना आणि मांजरींना खाऊ घातल्याचे पोलिसांच्या फिर्यादीत नमूद आहे। यानंतर महाराष्ट्र बँक ते बालाजी मंदिर परिसरात अनेक कुत्रे आणि मांजरी मृत अवस्थेत आढळून आल्या। ग्रामपंचायतीचे सफाई कर्मचारी कांतीलाल साळुंके यांनी सकाळी सुमारे 6 वाजता मृत प्राण्यांना एकत्र करून अमृतधामच्या मागील बाजूस खड्डा करून पुरल्याचे पोलिसांना सांगितले। दरम्यान पोलीस घटनास्थळी पाहणी करण्यासाठी गेले असता बालाजी मंदिराजवळ एक कुत्रा तडफडताना आढळला। त्याच्या तोंडातून फेस येत होता आणि पोलिसांच्या समक्षच त्या कुत्र्याचा मृत्यू झाला। या कुत्र्याचे शव पोलिसांनी ताब्यात घेऊन देवळा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात शवविच्छेदनासाठी नेले। पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन करून नमुने घेतले असून या नमुन्यांच्या अहवालातून मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे। या प्रकरणी पोलीस शिपाई सुरेश रमेश कोरडे यांच्या फिर्यादीवरून रमेश दादाजी आहिरे आणि मुकेश उर्फ पापा परदेशी या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेमागील नेमका उद्देश काय होता, विषारी द्रव्य नेमके कोणते होते, तसेच मृत प्राण्यांच्या संख्येबाबत पुढील तपासात आणखीन काही माहिती समोर येते का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। लोणेरमधील या घटनेने प्राणीप्रेमींमध्ये संतापाची लाट असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे।